मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एका संघर्षमय जीवनाची सत्यकथा. एका महामानवाच्या जिद्दीचा प्रवास, स्वतःच्या हक्कासाठी, समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष करणाऱ्या विचारवंताचा आत्मसंघर्ष. माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष व्हिडिओ मालिकेत आम्ही सादर करत आहोत बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास. त्यांच्या स्वतःच्या शब्दातून प्रत्येक प्रकरणामध्ये आपण पाहणार आहात संघर्ष व यशाची प्रेरणादायी कहाणी. समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि अन्यायाविरुद्धची लढाई, विचारांचा ठेवा आणि क्रांतिकारी परिवर्तनाचे टप्पे. चला जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधूनच त्यांचे जीवन. सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक व्हिडिओच्या प्रवासाची. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. एका भविष्यवाणीने इतिहास घडवला. एका साधूने सांगितलं होतं, तिसऱ्या पिढीतून एक महान उद्धारकर्ता पुरुष जन्माला येईल जो लाखो लोकांचे आयुष्य बदलेल. ही भविष्यवाणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत. पण ही भविष्यवाणी कुणी केली होती? कोण होता तो तपस्वी ज्याने या अवतार कार्याची चाहूल दिली होती? आणि ही भविष्यवाणी खरी ठरली का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माझी आत्मकथा या ग्रंथातील पहिल्या प्रकरणात या रहस्याचा उलगडा होतो. चला या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात आपण सुद्धा सहभागी होऊया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण मागील व्हिडिओ आमचे पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असून त्यांच्या पुस्तकातील आहेत, ज्याचं नाव आहे माझी आत्मकथा. चॅप्टर क्रमांक 1, मीच तर तो नव्हेना, असा हा आशय आहे. पृष्ठ क्रमांक 7 ते 8चे आपण अभिवाचन करणार आहोत. तो मीच तर नव्हेना या शीर्षकात प्रकरण पहिले. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात पहा. माझे आजोबा मालोजीराव हे होत. त्यांचा एक धाकटा बंधू होता. तो 14-15 वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या समुदायाबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ 24 वर्षांनी परत आला. त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती. आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून येथेच राहावे असं तिने आग्रह धरला. त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही ऐकत ना. त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितलं की दादा, इतकी वर्षे तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही, तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या. मला काही तुम्ही आग्रह धरू नका. त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असे सांगितले. पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही, त्याचं काय? त्यावर साधूबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली. ती अशी, हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून? हे गोसावी बैरागी लोक फार चेटकी असतात. काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला, इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून? तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे, उगाच त्याला आग्रह करू नकोस असे तिला सांगायचे. यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधूबुवा पुन्हा घरी आले. पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झालेले होते. तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली. त्यावेळी बुवांनी सांगितलं की दादा, माझे अवतार कार्य आता
संपत आले आहे. आता मी केवळ आपली अखेरची भेट व्हावी म्हणून आलेलो आहे. यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही. तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस. आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करील असा संदेश देऊन ते साधुबुवा बंधूंचा निरोप घेऊन गेले. ते कायमचेच. तेव्हा माझ्या मनात कधीकधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे. त्यामुळे त्या साधुबुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरुष तो मीच तर नव्हे ना. अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकात मांडतात. एक तपस्वी साधू एका महान आत्म्याच्या आगमनाची भविष्यवाणी करतो आणि काळ लोटल्यावर ती भविष्यवाणी खरी ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा उद्धार करणारे युगपुरुष. त्यांच्या आजोबांना सांगितलेली ती भविष्यवाणी फक्त शब्द नव्हते, ती होती एका नव्या युगाची नांदी. आज आपण पाहतो की तिसऱ्या पिढीत जन्मलेला हा महामानव संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या विचारांमुळे करोडो लोकांना नवजीवन मिळाले. समानतेचा लढा पुढे चालूच राहील. ही गोष्ट फक्त इतिहास नाही तर भविष्यातील प्रेरणाही आहे. कारण बाबासाहेबांचे विचार अमर आहेत. तर मग ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब यांना वंदन करत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय भीम. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.